दिशा सालियनच्या वडिलांचे वकील निलेश ओझा आपल्या सोबत आहेत। ओझा सर, स्वागत आहे एबीपी माझामध्ये। आपण जी याचिका दाखल केलेली आहे या याचिकेच्या माध्यमातून काय नेमकं आपल्याला सूचित करायचंय, काय आपले महत्त्वाचे मुद्दे आहेत? आमचं एकच म्हणणं आहे की या प्रकरणात उपलब्ध पुराव्यानुसार दिशा सालियन हिचा खून आणि सामूहिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट आहे। तिचा पहिले खून करण्यात आला, नंतर ते पुरावे नष्ट करण्यात आले, खोटी पोस्टमॉर्टम रिपोर्ट, खोटे पुरावे पोलिसांनी बनवले आणि त्याच्याकरिता आदित्य ठाकरे आणि इतर आरोपींविरोधात गँगरेप आणि मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना त्यांची कस्टडी घेण्यात यावी। त्यांचं ब्रेन मॅपिंग टेस्ट, लाय डिटेक्टर टेस्ट आणि नार्को टेस्ट हे करण्यात यावी आणि सत्य देशापुढे आणण्यात यावं। मात्र ओझा सर, या सगळ्या प्रकरणी खरं तर 3 वर्ष या सगळ्या प्रकरणाला होऊन गेली होती, ज्यावेळेला ही फाईल बंद झालेली होती। पण आता 3 वर्षानंतर ही पुन्हा याचिका दाखल करण्याची वेळ तिच्या आई वडिलांवर नेमकी का आली, याबद्दल तुमचं काही बोलणं झालंय का? एक मिनट होल्ड कर, मैं आपको भेजता हूँ, हम आगे जाते भेजता हूँ मैं। हाँ ठीक है। हाँ हेलो। हाँ ओझा सर, 3 वर्षानंतर पुन्हा एकदा तिच्या आई वडिलांनी ही याचिका दाखल केलेली आहे। जेव्हा ही फाईल बंद झाली होती, पण 3 वर्षानंतर असं काय नेमकं घडलं की त्यांना ही याचिका आता पुन्हा दाखल करावीशी वाटली? सांगतो पहिले ना, यांनी सगळे हे तथाकथित नोबेल प्राइज विनर खोटारडे मालवणी पोलीस यांनी सगळा धिंगाणा केला होता केसमध्ये। त्याच्यानंतर हे जेव्हा फडणवीस साहेबांचं जेव्हा सरकार आलं त्यावेळेस त्यांनी याच्यात एसआयटी कॉन्स्टिट्यूट केली। म्हणजे आज नवीन काही हेच नाही आहे, एसआयटी कॉन्स्टिट्यूट झाली आहे, त्याला 1.25 वर्ष झालं आहे आणि आम्ही पीआयएल फाईल केली, आम्ही रायटिंग मध्ये कंप्लेंट दिली। आता त्याच्यामध्ये प्रकरण पुढे जात नाही आहे, परंतु आमचे इंटरव्ह्यू आणि पीआयएल वगैरे सगळं बघितल्यानंतर सतीश सालियन यांना कळालं की या प्रकरणात हे जे आमचं म्हणणं खरं आहे आणि जी स्टोरी आदित्य ठाकरे दोषी आहे आणि त्यांनी प्रत्यक्ष पीडितेचे वडील म्हणून घटनेच्या गोष्टी आपल्या आय विटनेस म्हणून। सर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? ओझा सर, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? तेव्हा दिशाच्या वडिलांचे वकील निलेश ओझा होते। या सगळ्या प्रकरणी नेमकी ही याचिका का दाखल करण्यात आली याबद्दल ते सविस्तर माहिती एबीपी माझाला देत होते। तेव्हा दिशाच्या वडिलांनी याचिकेमध्ये अनेक मोठे दावे केलेले आहेत, अनेकांची नावं देखील घेतलेली आहेत। दिशाचा सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। दरम्यान या दिशा सालियन प्रकरणामध्ये आतापर्यंत नेमकं काय काय घडलेलं आहे, आपण त्यावर एक नजर टाकूया। 8 जून 2020 ला सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यू झाला। काही दिवसातच सुशांत सिंग राजपूतचाही मृत्यू झाला। सुशांतचा मृत्यू झाल्यानंतर दिशा आणि सुशांत दोघांच्याही मृत्यूबद्दल आरोपांच्या फैरी झडू लागल्या। तत्कालीन मविया सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरेंवर नितेश राणेंनी आरोप केले। सीबीआयकडे चौकशी करण्याची मागणी देखील केली। सीबीआयची चौकशीची मागणी हायकोर्टाने फेटाळून लावली। पुराव्यांअभावी किंवा आरोप सिद्ध न झाल्यास केस बंद करण्यात आल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं। मात्र त्यानंतर आता पुन्हा 3 ते 3.5 वर्षानंतर दिशानं आता आत्महत्या केली। तिच्यावर कोणताही बलात्कार झालेला नाही असं पोलिसांनी म्हटलेलं होतं। पोलिसांच्या निष्कर्षानंतरही राणे पितापुत्रांकडून सातत्यानं आरोप सुरूच ठेवण्यात आले। सालियन कुटुंबानं हे आरोप फेटाळले। फेब्रुवारी 2022 मध्ये दिशाच्या आई वडिलांचा माध्यमांशी संवाद सुरू होता। राणे साहेब असतील, यांनी सातत्याने पुरावे देतो म्हणून सांगितलं, पण पुरावे घ्यायला कोण तयार नव्हते। त्याच्यामधले अनेक गोष्टी समोर आल्या, अनेक समोर आलेल्या गोष्टीनंतर आता हे लक्षात येत आहे
की निश्चितपणे याची निपक्षपात चौकशी झाली पाहिजे, CDR रेशो काढला गेला पाहिजे, त्यामध्ये टॉवर लोकेशन काढलं गेलं पाहिजे, व तो वॉचमॅन होता तो वॉचमॅन कुठे गेला हा पाहिला गेला पाहिजे, तर त्यातून सत्य समोर येईल आणि जनतेसमोरही माहीत पडेल. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिली. दरम्यान या मृत्यू प्रकरणात आतापर्यंत काय काय झालं तर नितेश राणेंनी सातत्यानं आरोप सुरूच ठेवले होते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.